BN महान न्यूज। बागलाण तालुक्यात खिरमाणी गावात धक्कादायक प्रकार। सरपंच व पोलीस पाटील यांच्यावर हल्ला, गाव बंद आंदोलन। बागलाण तालुक्यातील खिरमाणी गावात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे। गावात सुरू असलेल्या तमाशा कार्यक्रमादरम्यान बाहेरून आलेल्या काही तरुणांनी महिलांवर खडे मारणे तसेच अश्लील हावभाव करणे असे गैरप्रकार केल्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले। या घटनेबाबत नागरिकांनी गावाचे लोकनियुक्त सरपंच बाबाजी भदाणे आणि पोलीस पाटील संदीप शिरसाट यांच्याकडे तक्रार केली। सरपंच व पोलीस पाटील यांनी संबंधित तरुणांना समज देत गावात अशा प्रकारचे वर्तन सहन केले जाणार नाही असे स्पष्टपणे बजावले। मात्र याचाच राग मनात धरून काही विकृत तरुणांनी मध्यरात्री कट रचला। परवा रात्री सुमारे 2 वाजताच्या सुमारास सरपंच व पोलीस पाटील घरी परतत असताना नामपूर येथून आणखी काही जणांना बोलावून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला। दोघांनाही बेदम मारहाण करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली। आरोपींचा शोध घेण्यासाठी ग्रामस्थांनी संपूर्ण गाव पिंजून काढले, मात्र आरोपी मिळून आले नाहीत। यानंतर काल सकाळपासून ग्रामस्थांनी जायखेडा पोलीस स्टेशन येथे ठिय्या आंदोलन सुरू केले, ज्यामुळे काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली। जखमी सरपंच व पोलीस पाटील यांना तत्काळ मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। विशेष म्हणजे सरपंच बाबाजी भदाणे हे दिव्यांग असून त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे गावात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या घटनेच्या निषेधार्थ आज 23 एप्रिल रोजी खिरमाणी गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आले। सकाळी 9 ते 11 या वेळेत खिरमाणी फाटा येथे ग्रामस्थांनी निषेध आंदोलन करत आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली। दरम्यान आंदोलनादरम्यान सटाणा नामपूर महामार्ग काही काळासाठी बंद करण्यात आला होता, त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। या प्रकरणी जायखेडा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी आंदोलनकर्त्यांची बाजू ऐकून घेतली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे। प्राथमिक माहितीनुसार पोलिसांनी आतापर्यंत 5 आरोपींना अटक केली आहे। सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून पुढील तपास सुरू आहे। BN महान्यूजसाठी सचिन सोनवणे, सटाणा। अतिशय निंदनीय आहे आणि त्याचं समर्थन कोणी लोकप्रतिनिधी किंवा कुठलाही अधिकारी करणार नाही, ते आपण सगळेजण जाणतात। आज जो आपण रास्ता रोकोचा कार्यक्रम घेतला, संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे की आपण आपल्यावर अन्याय अत्याचार झाला तर आपण आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला जाग आणण्यासाठी काम करतो। खरं म्हणजे ज्या लोकांनी अन्याय केला आणि ज्यांच्यावर अत्याचार झाला, ज्या लोकांनी अन्याय केला त्यांना कडक शासन झालंच पाहिजे। ज्यांच्यावर अत्याचार झाला तो काही सर्वसामान्य माणूस नव्हता, तो गावाचा लोकप्रतिनिधी सरपंच होता। आणि सरपंचावर अशा पद्धतीने जर अन्याय होत असेल तर सर्वसामान्य लोकांची काय परिस्थिती, काय दयनीय परिस्थिती येऊ शकते याचा अंदाज आपल्या सगळ्यांना येतो। आणि म्हणून आपण सगळ्यांनी या रास्ता रोकोसाठी हजेरी लावली, सगळेजण आलात। या रास्ता रोकोचा नक्कीच एक चांगला पडसाद उमटणार आहे आणि पोलीस प्रशासन कधीही कोणाच्या विरोधात काम करत नाही याची मला खात्री आहे। त्यांनी या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी कालच गुन्हा दाखल केलेला आहे आणि लवकरच ज्या लोकांनी आपल्यावर अन्याय केलेला आहे, अत्याचार केलेला आहे, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। आणि समजा नाही झाली तर आपण सगळे लोकप्रतिनिधी, बागलाण तालुक्याची सरपंच परिषद आपल्या पाठीमागे उभं राहील। आपण तशी काळजी करू नका ताई। आणि आम्ही कोणाची बाजू घेऊन आलेलो नाही आहे, तर सरपंच साहेबांवर जो अन्याय झालेला आहे तर त्या अन्यायामध्ये आमचं गाव, आमची पूर्ण सरपंच परिषद आपल्याबरोबर आहे। आपल्याला कुठेही लागलं, आज आपण छोटेखानी आंदोलन केलेलं आहे आणि जर आपल्याला न्याय नाही मिळाला तर भविष्यामध्ये आपण तालुक्यावर एक मोठा मोर्चा घेऊन जाऊ, मोठं आंदोलन त्या ठिकाणी उभं करू आणि आपल्याला न्याय मिळेल अशी मला खात्री वाटते। आपण जो आंदोलन केलेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला पोलिसांकडनं शब्द मिळालेला ना? हा, तर लवकरच त्याच्यावर योग्य ती कारवाई आम्ही आपल्या बरोबर आहोत। पण मला वाटतं की शासनाला, प्रशासनाला वेठीस धरताना काही गोष्टींचं बंधनं आपणही पाळायचे असतात। आपल्यामुळे
अनेक लोक त्या ठिकाणी थांबलेले आहेत. अर्थ थांबलेलंच थांबेलच मग काहीतरी घटना काही कधी आपल्या ज्या भावना आहेत या अतिशय तीव्र आहेत त्यासनी काही कळे का आणि काल पोलिसांनी दिवशी तर त्याच्यावर कारवाई तत्पर केलेली राहणार आहे. लोक काही कळे का ते? मागणी आहे. त्यासनी कळे नाही आणि तुम्ही बाळालाच नाही येते तर राहणार तुम्ही आपण बी कामाशेत ना त्या मग त्यासनी काय काय बुवा? का बघ काय नाही पोलीस कोणाचा मित्र नाही, पोलीस कोणाचा दुश्मन नाही. ऐका कारवाई होईल. न्याय मिळाला पाहिजे त्याने अटक व्हायला पाहिजे. ही नीती काहीच होणार नाही. शंभर टक्के त्यांनी अन्याय केला आहे आणि त्यांना सोडलं जाणार नाही. मावशी लोक घालचे राहणार